प्रशासक काय चालला आहे, नगरसेवकही नाही आहेत. त्यामुळे म्हणजे महानगरपालिकेवर कोणाचाच असा अंकुश राहिला नाही. त्याच्यामुळे खूप खूप कामं अडलेली आहेत. पण विषय एवढाच आहे, आता मी आमच्याकडचं उदाहरण घेतो. नायगाव पश्चिम, उमया फाटक ते हा जो नायगाव पूर्व पश्चिम उड्डाण पूल आहे, हा रस्ता पीडब्ल्यूडीच्या अंडर आहे. आज या रस्त्यांवरून 100% मॅडमची गाडी जात असेल. त्या रस्त्यावर जे खड्डे होते, ते खड्डे अक्षरशः मी स्वतः आपले यादव साहेब पीडब्ल्यूडीचे इंजिनियर त्यांच्या मागे लागून दिवाळीच्या तोंडावर त्याचं पॅचवर्क करून घेतलं. मग मॅडम मी खरं म्हणजे मला फोन करून थँक्स बोलायला पाहिजे. आज मॅडम स्वतः त्या रस्त्यावर जाऊन सुद्धा मॅडमने त्या रस्त्याचा पाठपुरावा नाही घेतला. विचार करा, इतके खड्डे होते त्या रस्त्यामध्ये. विषय एवढाच आहे, तो रस्ता आमचा झाला. आता नायगाव कोळीवाडा ते पापडी, नायगाव स्टेशन पासून ह्या रस्त्याची तुम्ही परिस्थिती बघा, किती खड्डे पडलेले आहेत. तो रस्ता अजूनही गणपतीपासून तसाच्या तसा आहे. स्थानिक रिक्षावाल्यांचे हाल होतात, नागरिकांचे हाल होतात. अक्षरशः आमच्याकडे 15 ते 16 बाईकचे ऍक्सिडेंट झालेले आहेत. म्हणजे या परिस्थितीमध्ये लोक राहत आहेत नायगाव विभागातले. त्याच्यामुळे आता आमचा पाठपुरावा चालूच आहे. आजच इंजिनियर साहेबांशी बोलणं झालं, 1-2 दिवसामध्ये पॅचवर्कचं काम नायगाव विभागातलं होणार आहे.